आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला। चामोर्शी तालुक्यातील घोट येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी आज भव्य तालुकास्तरीय बैठक मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणयभाऊ खुने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी प्रमुख पाहुणे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारतजी खटे, नवनिर्वाचित विदर्भ कार्याध्यक्ष नेताजी सौंदरकर, अंकुश कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावे, नवनियुक्त जिल्हा संघटिका अनिताताई रॉय, येथील युवा उद्योजक सुमित पोरेड्डीवार, संघटनेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष गुड्डू भाऊ खुने, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, साईनाथ नेवारे, यादव तंकटवार, महिला आघाडी पदाधिकारी लक्ष्मी कन्नाके, जाहिदा शेख, रंजना पांडे, शबाना शेख, नवनिर्वाचित महिला आघाडी तालुकाध्यक्ष विशाखा शील, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड व पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केले, संचालन मेघा कुमरे यांनी केले। उपस्थितांना प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटे, नेताजी सौंदरकर, जिल्हाध्यक्षा मनीषा मडावे, जिल्हा संघटिका अनिता रॉय, कालिदास बनसोड यांनी मार्गदर्शन केले। यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शन भाषणात प्रदेशाध्यक्ष डॉक्टर खुने यांनी सांगितले, जिल्ह्यातील तमाम तालुक्यात संघटनेची नवीन कार्यकारिणी करून संघटनेच्या वतीने तळागाळातील सर्वसामान्यांचे प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी अविरत कार्य करणार असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नानू उपाध्ये, शरीफ शेख, दीपक गावतुरे, देवानंद लाकडे, विलास वडेट्टीवार, गौरव गावतुरे, दिनेश मुजुमदार, करण मोहुर्ले, लीना विश्वास, किशोर देवतळे, राकेश सोनुले, अशोक विश्वास, सुमेन विश्वास, किशोर कुंडू, सरपंच कृष्ण सरकार, उपसरपंच प्रकाश सरकार यांनी अथक प्रयत्न केले। आपल्या कर्तृत्वाने मी उद्योगपती झालो, परंतु काम करत असताना काय अडचणी येतात, कारण आयुष्यातले 20 वर्ष मी प्रशासकीय सेवेमध्ये होतो। तर मला वाउचर, मस्टर, चेक, सह्या, अंगठे हाचा संपूर्ण अभ्यास आहे, प्रशासकीय मान्यता म्हणजे प्रशासनाचा संपूर्ण नॉलेज आहे। त्यानंतर मी या देशामध्ये ज्या पार्टीची सत्ता आहे केंद्रात आणि राज्यात त्या पार्टीमध्ये सुद्धा काम करत आहोत, तर राजकीय क्षेत्राचा सुद्धा मला प्रचंड अनुभव आहे। त्यानंतर मी या जिल्ह्यातील एक टॉपचा उद्योगपती आहे। जवळपास 70-80 करोडचं टर्नआउट आहे माझ्या कंपनीचं। तर मी एक उद्योग क्षेत्रातला सुद्धा मला नॉलेज आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मी ग्रामीण भागातील जिथं नक्षलग्रस्त गावं होते त्या गावात सुद्धा मी काम केलेलं आहे। तर असा चारही बाजूचा मला नॉलेज आहे, प्रशासकीय सेवेचा नॉलेज आहे, राजकीय क्षेत्राचा नॉलेज आहे, उद्योग क्षेत्राचा सुद्धा नॉलेज आहे। तर सर्व क्षेत्रात काम करत असताना कुठं काय अडचणी येतात, जसं राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना काही बॉन्डिंग असतात आणि काही तत्व असतात। ते मला दोनच तत्व माहित आहे। एक ब्लड ग्रुप, माणूस जेव्हा बिमार पडतो तर तेव्हा कोणत्या जातीचा ब्लड आहे हे नाही विचारत, तर कोणत्या ग्रुपचा ब्लड आहे, मग तुम्हाला कोणत्याही समाजाचा ब्लड चालतो, कारण त्याला जीव वाचवायचा असते। तर त्याकरिता मी मानवाधिकार संघटनेमध्ये काम करण्याचं नियोजन केलं। मी गडकरी साहेबांनी 4-6 महिन्या पहिले विधानसभेच्या निवडणुकी पहिले एक कार्यक्रम घेतला होता। त्यांनी म्हणलं की मला पुरस्कार मिळाला होता आणि चांगल्या लोकांना पुरस्कार मिळाला होता। ते म्हणे आता हे 2 महिने माझ्या घरी लोक तिकीट मागायला येऊन राहिले म्हणे, जो तो येतो तिकीट मागतो, जो तो बघतो तिकीट मागतो। अरे तिकीट तुमच्या कर्तृत्वानं तिकीट तुमच्या घरी आली पाहिजे, काम असं करा म्हणे। तर माणसामध्ये जर कर्तृत्व असेल तर माणूस निश्चित समोर जातो। आज मानवाधिकार संघटनेची निवड का, कारण मानवाधिकार संघटना ही जाती पलीकडची संघटना आहे। कोणत्याही जातीचा राहो, कोणत्याही धर्माचा राहो, जर तुम्हाला बिर्याणी आवडली तर बिर्याणी खायला खास करून मुसलमानांच्या इथं जातो, कारण तिथली बिर्याणी ही परफेक्ट असते। तेवढी सुंदर बिर्याणी कोणीच नाही बनवत। तर तुम्हाला जेव्हा डॉक्टरकडे जायचं असतो तेव्हा डॉक्टरकडे सुद्धा जाताना तो कोणत्या जातीचा आहे पाहत नाही, तो सुपर स्पेशालिस्ट आहे का मल्टी स्पेशालिस्ट डॉक्टर आहे का ते बघतो। मला हेच म्हणायचं आहे की मानवाधिकारमध्ये संघटनेमध्ये काम करताना जाती पलीकडचं राजकारण, सर्व धर्माचं राजकारण, ज्यांच्यावरती खरंच अन्याय अत्याचार होत असेल त्याकरता मी या संघटनेची निवड नेली। इथं काही बॉन्डिंग नाही आहे का याचं काम केलं पाहिजे त्याचं काम नाही, मानवाचं काम केलं पाहिजे। मानवावरती जे अन्याय होतात, अत्याचार होतात, त्यांच्यावरती जे अडीअडचणी येतात त्याकरता या संघटनेची मी निवड केली आहे। आणि महाराष्ट्रातील नाही या देशातील जे आकांक्षित जिल्हे आहेत
मोदीजीच्या ड्रीम प्रोजेक्ट मधले जे 12 जिल्हे आहे या देशातील सर्वात मागास जिल्हा म्हणून या जिल्ह्याची निवड आहे. तर खऱ्या अर्थानं मानवाधिकार संघटनेची गरज आपल्याला गडचिरोली पासून चालू करायची आहे. मनीषा ताईने म्हणलं की समाजकारण कोणत्याही गोष्टीचं काम करत असताना घरापासूनची सुरुवात केली पाहिजे. तर आपण पहिले आपल्या जिल्ह्यासाठी काम केलं पाहिजे, कारण खरी गरज आहे. बॉम्बे, नागपूर तिकडे एक वेल एज्युकेटेड किंवा सुधारित क्षेत्र आहे, त्या भागामध्ये या संघटनेची फार काही गरज नाही. खरी गरज आहे या गडचिरोली जिल्ह्यात, कारण अनेक अधिकारी लोकशाहीपेक्षा अधिकारशाही या गडचिरोली जिल्ह्यात मध्ये जास्त आहे. अनेक लोक आमच्या भोड्या आदिवासी लोकांना मिसगाईड करतात, त्यांचे कामं करत नाही. तर त्याकरिता मी या संघटनेची निवड केलेली आहे. आणि काम करत असताना सर्वात पहिले माणसावरती जो अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, ज्यांच्यावरती शोषित पीडित, यांच्यासाठी ही संघटनेचं काम करायचं आहे. आणि माणसामध्ये इच्छाशक्ती राहिली तर माणूस काही करू शकतो. महेंद्रसिंग धोनी हा रेल्वेमध्ये टिटिया होता. सिटी वाजवायचा, रेल्वेमध्ये तिकीट चेक करायचा. त्याचं मन नव्हतं रमत, म्हणजे मी तिकीटच काय, त्याला वाटत होतं मी क्रिकेट खेळेन. घरचे लोक विरोध केले त्याला, बोले. आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला.